अर्धा कप साबुदाणा 3 तास आधी भिजत घातला होता. मस्त फुलून आला आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. 2 चमचे मिल्क पावडर आणि 1 चमचा पिठी साखर घालून फिरवून घेऊया. असं मिश्रण ताटात काढून घेऊया आणि तुपाचा हात लावून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करूया. असे मस्त गोळे तयार झालेले आहेत. एका जाडबुडाच्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून मिक्स करूया व्यवस्थित आणि गॅस चालू करून ते उकळायला ठेवूया. त्यातच 2 चमचे काजू बदामची पावडर घालूया, म्हणजे दूध थोडं लवकर घट्ट होईल. छान उकळी आली दुधाला. आता गॅस बारीक करूया आणि जे गोळे तयार करून घेतले ते घालूया. गोळे घातल्या घातल्या हलवायचं नाही अजिबात. थोडंसं केसर, थोडीशी वेलची पावडर घालूया. गोळे आपोआप शिजले की ते वरती येतात. आता त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा साखर घालूया आणि मस्त 5 मिनटं उकळून घेऊया. अशी आपली साबुदाणाची उपवासाची अंगूर रबडी तयार आहे.